कारण त्यांच्या नातवानं खुद्द संभाजीनगर जिल्ह्यातला एक कारखाना हाणलेला आहे। तर मंडळी, तुमचं मत काय याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर पवारांच्या नातवाचे कारनामे सांगत राजू शेट्टी म्हणलेत तरी काय, तर चला हे पाहूया। मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे। पवार साहेब, या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांचे कारखाने विकले जात होते, लिलावात निघत होते, त्याचं भांडवल भाजपनं केलं। पहिला हे सगळं काढलं आम्ही, भांडवल केलं भाजपनं, पण ज्यांच्यावर आम्ही आरोप केले ते भाजपमध्ये गेले आणि पवित्र झाले अगदी। म्हणून काय पवार साहेबांना काही क्लीन चिट देता येणार नाही, कारण त्यांच्या नातवानं खुद्द संभाजीनगर जिल्ह्यातला एक कारखाना हाणलेला आहे। तर मांजरेकर निशांत यांचं असं म्हणणं आहे की डिपॉझिट जप्त झालेले तुम्ही ना, लोक कंटाळले आहेत, तुम्हाला वाईट वाटलं। तर अनिकेत यांचं असं म्हणणं आहे की सदाभाऊच्या मताशी आज सहमत आहे, राजू शेट्टी कुणाचा नाही। तर गवांडे यांचं असं म्हणणं आहे की आता विरोध करताय, नंतर पवार साहेबांच्या पायाशी जाऊन लोळणं घ्याल। खरं